नाउ स्टुडंट, आज आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हा चॅप्टर सुरू करणार आहोत. सर्वात आधी बघूयात व्हॉट इज मीन बाय लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. ओके, सर्वात आपण आधी बघूयात लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणजे काय. बघा, आपण आतापर्यंत फक्त लिनियर इक्वेशन बघितलं. लिनियर इक्वेशन in one variable. लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल बघितलेलं. यामध्ये काय सांगतात, an equation having only one variable with degree 2. लक्षात घ्या, या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या. विथ डिग्री 2, सॉरी, विथ डिग्री काय असायला पाहिजे, इथं 1 असायला पाहिजे. दॅट इज कॉल्ड लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. आता आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल बघूयात. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल काय सांगतंय, an equation having, डेफिनेशन लिहून घ्या. ओके, an equation having two variables with degree किती असायला पाहिजे, इथं सुद्धा 1 असायला पाहिजे. दॅट इज कॉल्ड लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आता मला सांगा, सपोज मी घेतलं 4x + 7 = 9 and 4x + 2y = 7. आता मला सांगा, 3x² + 3y = 9. या तीन इक्वेशन मध्ये कोणता लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल आहे बघा. लक्षात घ्या, पहिली गोष्ट लक्षात घ्या, इक्वेशन इन टू व्हेरिएबल इथं दोन कंडिशन पाहिजेत. बघा, पहिली कंडिशन काय पाहिजे, टू व्हेरिएबल्स. ओके, पहिली कंडिशन काय पाहिजे, टू व्हेरिएबल्स. आणि दुसरी कंडिशन पाहिजे 1 डिग्री. आता डिग्री काय भानगडे, डिग्री माहिती आहे तुम्हाला. चला बघूयात, आधी डिग्री बघू, मग हे बघूयात. ओके, डिग्री म्हणजे काय असतं लक्षात घ्या. डिग्री म्हणजे असतं हायेस्ट पॉवर ऑफ व्हेरिएबल इन गिव्हन इक्वेशन. म्हणजे दिलेल्या इक्वेशन मधील जो हायेस्ट पॉवर असतो कोणाचा, व्हेरिएबलचा, दॅट इज कॉल्ड डिग्री. फॉर एक्झाम्पल 3x² + 7x⁵ + 9y⁷ = 0. इथं बघा, व्हेरिएबल बघा, हा x व्हेरिएबल आहे, हा y व्हेरिएबल आहे. या तीनही व्हेरिएबलचे डॉक्युमेंट इथं बघा 2 आहेत, इथं 5 आहेत, इथं 7 येतं. मग यातला हायेस्ट पॉवर कोणता आहे, 7 सगळ्यात मोठा आहे ना. दॅट इज डिग्री किती असणार, याची डिग्री किती आपल्याकडं 7 आहे. फॉर एक्झाम्पल 2x² + 9y = 0. व्हेरिएबल बघा x आणि y च्या डोक्यावर 2, सॉरी, x च्या डोक्यावर 2, y च्या डोक्यावर काही नसतो, म्हणजे 1 असतो. मग इथं हायेस्ट पॉवर कोणता, 1 का 2. मग याची डिग्री काय आहे, याची डिग्री किती आपल्याकडं 1 आहे. 4x - 7 = 9. आता मला सांगा, 4x - 7 = 9, व्हेरिएबल काय इथं x आहे, याची डिग्री किती आहे, पॉवर किती आहे, 1. मग पॉवर जर 1 असला, याची डिग्री काय झाली, याची सुद्धा डिग्री काय असणार आहे, 1 असणार आहे. आता लक्षात घ्या, आपल्या दोन कंडिशन, 2 व्हेरिएबल आणि 1 डिग्री. बघा, पहिलं इक्वेशन आहे का, इथं x हा एकच व्हेरिएबल आहे. मग याला लिनियर इक्वेशन तर म्हणता येईल, पण 2 व्हेरिएबल आहेत का, नाही. मग हा झालेला आपला लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. इथं बघा बरं, हा x हा y 2 व्हेरिएबल आहेत. यस, पहिली कंडिशन करेक्ट आहे. डिग्री बघा, x च्या पण डोक्यावर 1 आणि y च्या डोक्यावर पण 1. यस, डिग्री सुद्धा 1 आहे. मग धिस इज आवर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. इथं बघा, इथं व्हेरिएबल 2 आहेत, पहिली कंडिशन करेक्ट आहे, पण इथं डिग्री किती आहे, 2. मग याला लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल म्हणता येणार नाही. समजा, an equation having two variable with degree 1, that is called linear equation in two variable. ही डेफिनेशन तुम्ही नोट करून घ्यायची आहे. आणि आता पुढचा पॉइंट बघूयात. ओके, हा, हे बघा, यातले कोणते लिनियर इक्वेशन
टू व्हेरिएबल आहेत का नाहीत तुम्हाला लगेच लक्षात येतंय. व्हेरिएबल 2 पॉवर 1 यस डिग्री सॉरी लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. इथं बघा व्हेरिएबल 2 येतं पण इथं डिग्री 2 आहे. ओके व्हेरिएबल इथं 2 आहेत पण डिग्री 2 आहे म्हणजे इट इज अ नॉट लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल. इथं बघा आता एक्स आणि वाय दोन व्हेरिएबल येतं हो. एक्सच्या डोक्यावर काय नसतं म्हणजे 1 आहे, वायच्या डोक्यावर पण काय नसतं म्हणजे 1 आहे. इट इज ऑल्सो अँड लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. समजे ओके. बघा हे बाकीचे पण तुम्हाला लक्षात देतील. आता हेडिंग बघा. आता पुढचा पॉइंट काय बघा. सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. ओके सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. नाउ लेट्स सी हियर. सायमल्टेनियसचा अर्थ असतो एक सोबत. सायमल्टेनियसचा अर्थ काय असतो एक सोबत. म्हणजे आपल्याला लिनियर इक्वेशन जे काय दिले असतील दोन त्याला एक सोबत सॉल्व्ह करायचंय. म्हणून काय सांगतात व्हेन वी थिंक अबाउट टू लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल. जेव्हा आपण दोन इक्वेशनाबद्दल आपण विचार करू कधी ऍट द सेम टाइम that is called simultaneous linear equation in two variable. समजे ओके चलो अब नाउ बघा आता कशा प्रकारे आपण एका टाइमला दोन लिनियर इक्वेशनचा विचार करतो. तर आता बघा लक्षात घ्या लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल सॉल्व्ह करताना काय काय लक्षात घ्यायचंय. ओके मी सुरुवातीला काही गोष्टी सांगणार त्या खूप महत्त्वाच्या आता त्याच्या पुढे तुम्हाला त्या डेफिनेटली सॉल्व्ह करता येतील. डोंट वरी अबाउट दॅट. नाउ लेट्स सी हियर 5x minus 3y is equal to 8 आणि 3x plus y is equal to 2 हे झाले आपल्याला दोन इक्वेशन. ओके आता ह्या दोन इक्वेशनला सोबत सॉल्व्ह करायचंय. मग आपण काय करू हा झाला पहिला इक्वेशन काय आपला 5x minus 3y is equal to 8 याला इक्वेशन नंबर 1 म्हणू. दुसरा इक्वेशन काय दिलं बघा 3x plus y is equal to 2 याला इक्वेशन नंबर काय म्हणू आपण 2 म्हणू. आता बघा याच्यातला एक जो व्हेरिएबल आहे ना ही एक टर्म ही दुसरी टर्म ही एक टर्म आणि ही दुसरी टर्म ह्या दोन टर्म आणि या दोन टर्म पैकी एक टर्म काय झाली पाहिजे आपली कॅन्सल झाली पाहिजे एलिमिनेट झाली पाहिजे. ओके म्हणजे झिरो झाली पाहिजे इन शॉर्ट सांगायचं म्हणजे. मग मला सांगा इथं 3 असेल तर 3 मध्ये काय मायनस केल्यास त्याचा आन्सर 0 येईल. -3 केल्यास 0 येईल. ओके मग आता मला सांगा इथं 3y आहे या 3y मध्ये काय ऍड किंवा मायनस केल्यास इथला y कॅन्सल होणार आहे. समजे मग इथं मला 3 लागतील ना. मग लक्षात घ्या हा 3y हा -3y आणि हा +3y -3y +3y कॅन्सल होते. आन्सर काय राहते 0. आन्सर काय राहणार आहे 0 राहणार आहे. पण आता एक गोष्ट लक्षात घ्या इथं आपल्याकडे 3y आहे का इथं फक्त y आहे कारण हा वरचा जो -3y याला 0 करायला +3y करावं लागेल ना तेव्हा तो 0 होईल. मग इथं 3 आणण्यासाठी काय करू आपण इथं 3 आणण्यासाठी या पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय बाय 3 करू कारण इथं 3 आणायचं ना. इथं जर 4 आणायचं असतं तर 4 न मल्टिप्लाय केलं असतं. इथं लिहितो मी मल्टिप्लाय बाय 3 टू इक्वेशन 2. मग 3 इन ब्रॅकेट काय येईल याच्याशी 3x plus y is equal to 3 into RHS ला पण 3 ने मल्टिप्लाय करा 3 3 जा 9x plus 3 into y हा झाला 3y is equal to 3 2 6 याला इक्वेशन नंबर काय म्हणू आपण 3 म्हणू. आता ऐका आता हा 3y आणि 3y आपल्याला हा कॅन्सल करायचा आहे. याच्यामध्ये आपल्याला दोन गोष्टी कराव्या लागतात. एक तर ऍडिशन करावं लागते किंवा तिथं सबट्रॅक्शन करावं लागते. ADD ऍड म्हणजे ऍडिशन SUB सब म्हणजे सबट्रॅक्शन. आता ऍडिशन कधी करायचं सबट्रॅक्शन कधी करायचं लक्षात घ्या. आपण फक्त हा इक्वेशन आणि हा इक्वेशन याच्यावर फोकस करा. कधी ऍडिशन करायचं कधी सबट्रॅक्शन करायचं. मला सांगा आपले ही टर्म 0 करायची आहे. मग या टर्मला साइन बघा इथं प्लस इथं मायनस आहे. जर या दोन टर्मला
प्लस आणि मायनस साईन असेल, कोणत्याला प्लस असू द्या कोणत्याला मायनस असू द्या, तेव्हा त्यांची करायची ऍडिशन. समजे? जर इथं दोन्ही प्लस असतील तर काय करायचं, सबट्रॅक्शन, आणि दोन्ही मायनस असतील तरी काय करायचं, सबट्रॅक्शन करायचं. समजलंय? फक्त एक प्लस आणि एक मायनस असेल तर ऍडिशन, दोन्ही प्लस दोन्ही मायनस असेल तर सबट्रॅक्शन. आता बघा बरं कोणती साईन दिली तिथे आपल्याला. हे बघा इथं प्लस इथं मायनस आहे, अपोजिट साईन आहे. इथं लिहितो मी ऍड इक्वेशन फर्स्ट अँड कितवा, थर्ड इक्वेशन. लक्षात घ्या फर्स्ट आणि थर्ड बद्दल. आता फर्स्ट इक्वेशन काय आपला, 5x - 3y = 8, हा फर्स्ट इक्वेशन. थर्ड इक्वेशन काय आपला, 9x + 3y = 6. याची ऍडिशन करायची. सांगा 5 + 9 किती होतात, 13x. हा बघा -3y + 3y कॅन्सल, = म्हणजे ते 0 झालं. 8 + 6 सांगा, 8 + 6 किती, सॉरी इथं 14 येईल. 9 + 5 किती आला, 14. 8 + 6 आला आपल्याला 14. आता 14 डिव्हिजन मध्ये टाका, मग x = 14. हा इकडे आल्यास काय झालं, इथं डिव्हिजन मध्ये जाईल 14. मग 14 × 1 = 14. तर देअरफॉर x ची व्हॅल्यू आली आपल्याला 1 आलेली आहे. आता काय करू आपण, पुट x = 1 इन इक्वेशन. आता कोणत्या बी इक्वेशन मध्ये ठेवा, 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा किंवा 3 मध्ये ठेवा. पुट x = 1 इन इक्वेशन 1. आपण 1 मध्ये ठेवू. आता इक्वेशन 1 काय बघा, 5x - 3y = 8. इथे लिहून घ्या याच्या खाली, 5x - 3y = 8. आता जिथं जिथं x असेल तिथं तिथं काय ठेवायचं आपल्याला, 1 ठेवायचं आहे. मग 5 × 1 - 3y = 8. 5 × 1 = 5, -3y ला -3y = 8. आता हा +5 तिकडे गेलास मायनस होईल. मग हा +5 तिकडे गेलास मायनस, इकडे काय राहिलाय, -3y = 8 - 5. तर -3y = 8 - 5 झाला 3. हा -3 डिव्हिजन मध्ये टाका, y = 3/-3, 3 × 1 = 3. तर y ची व्हॅल्यू आली -1 आलेली आहे. आता हे झालं आपलं सोल्युशन, आणि मग याच्या खाली लिहायचं देअरफॉर सोल्युशन x ची व्हॅल्यू किती आहे, 1, y ची व्हॅल्यू किती आहे, -1. ओके, कधी पण आधी x कोऑर्डिनेट लिहायचा आणि दुसरा काय लिहायचा, इथं y कोऑर्डिनेट लिहायचा. नाउ टेक द स्क्रीनशॉट. चला ह्याचा स्क्रीनशॉट करून घ्या. याच्या पुढे आपण एक्सरसाइजला सुरुवात करणार आहोत. ओके, टेक द स्क्रीनशॉट. यस, पूर्ण व्हिडिओ बघा, डिटेलमध्ये पूर्ण एक्सप्लेनेशन तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलला दिलेलं आहे, पूर्ण सिलेबसचं. ओके, बस चॅनल सोडू नका. यू विल गॉट डेफिनेटली सफिशियंट मार्क्स. ओके, आय एम नॉट टॉकिंग you will got out of marks, because of it is depends on you as well as me. Okay, हा चला बघूयात. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. अशा प्रकारचे क्वेश्चन पेपरला विचारतात. बघा, इक्वेशन 1 दिला, इक्वेशन 2 दिला. आता लक्षात, इथं काय केलं, लेट्स ऍड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. ऍड का केलं इथं, ऍडच का केलं, सबट्रॅक्ट का नाही केलं. लक्षात घ्या, इथं 3y प्लस आहे. ओके, इथं 3y कसा आहे, प्लस आहे, आणि इथं 3y कसा आहे, मायनस. मी तुम्हाला सांगितलं अपोजिट साइन असेल तर ऍडिशन, लाईक साइन म्हणजे दोन्ही प्लस किंवा दोन्ही मायनस असेल तर सबट्रॅक्शन. हे डोक्यात फिक्स ठेवायचं आहे. मग बघा, 5x + 3y = 9, 2x - 3y = 12. आता बघा, हा 3y तर कटला, 5 + 2 किती झाले रे, 7x = 9 + 12 21. मग x = हा 21 ला 21, हा 7 इकडे डिव्हिजन मध्ये, 7 3 जा, देन x व्हॅल्यू किती आली आपल्याला, 3 आलेली आहे. ओके, आता काय केले, प्लेस म्हणा किंवा पुट म्हणा. x = 3 इन इक्वेशन फर्स्ट. आता इक्वेशन फर्स्ट काय बघा, हा 5 इंटू x व्हॅल्यू किती आहे, x व्हॅल्यू ठेवायचं 3, पुढे साइन प्लस, इथं 3 ला 3, y ला y = 9 ला 9. आता मला सांगा, हा 3y ला 3y ॲज इट इज, 5 3
15. हे 15 पलीकडे गेल्यास इथं झाली मायनस, म्हणजे 9 मायनस काय झाले 15. मग 9 मायनस 15 इज इक्वल किती झाले -6. लक्षात ठेवा, कारण 9 तून 15 जातात का नाही. अशा कंडिशन मध्ये काय करायचं, मायनस साइन घ्यायचं आणि 15 तून 9 काढायचे. 9 तून 15 जात नाहीत ना, मग इथं मायनस साइन घ्यायचे आणि 15 तून 9 काढून घ्यायचे. आणि देअरफोर इथं देअरफोर लिहित चालायचं प्रत्येक वेळेस. ओके, हे देअरफोरचं सिम्बॉल दिलं नाही. देअरफोर हा 3 इकडे डिव्हिजन मध्ये, म्हणजे -6/3. 3 1 जा 3, 3 2 जा 6, तर y ची व्हॅल्यू आली आपल्याला -2. आणि देअरफोर सोल्युशन इज x, y. x ची व्हॅल्यू किती आहे 3, y ची व्हॅल्यू किती आहे -2. दिस इज युअर सोल्युशन. समजे, डोक्यात काय ठेवायचंय, साइन. ओके, 1 + 1 मायनस असेल तर ऍडिशन, दोन्ही प्लस दोन्ही मायनस असतील तर ऍडिशनचे ऐवजी काय करायचं आपल्याला सबट्रॅक्शन करायचं. नाव टेक दी स्क्रीनशॉट घेत चला आणि कंप्लीट करत चला, प्रॅक्टिस करत चला. आता बघूयात आपण पुढचा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मधील पहिले 2 क्वेश्चन बघूयात आपण. ओके, चल बघा क्वेश्चन काय दिलेत आपल्याला. पहिले 2 वन बाय वन आपण सॉल्व करत चलू. बघा पहिला क्वेश्चन काय दिले, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. पहिले इक्वेशन काय दिलं आपल्याला, कलर चेंज करावा लागतो. 3a + 5b = 26, याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. दुसरा इक्वेशन काय दिला आपल्याला, a + 5b = 22, याला इक्वेशन नंबर 2 म्हणा. आता बघा कोएफिशियंट कोणाचा सेम आहे, एचा, इथं एचा कोएफिशियंट 3 आहे, एचा कोएफिशियंट काय नसतो म्हणजे 1 असतो. इथं बी चा कोएफिशियंट 5 आहे, इथं पण बी चा कोएफिशियंट 5 आहे, म्हणजे बी हा कॅन्सल करायला चालतो. कॅन्सल करण्यासाठी कोएफिशियंट सेम पाहिजे. ओके, इथं बघा 5 5 कोएफिशियंट सेम आहे ना, मग ते कॅन्सल होतंय. इथं 3 आणि 1 हे कॅन्सल होतील का नाही, कारण 3 मधून 1 गेला 2 राहिला, कॅन्सल होणार नाही. इथं 5 मधून 5 गेले 0. ओके, मग आता बघा इथं ऍड करायचं का सबट्रॅक्ट सांगा पटकन. ऍड करायचं सबट्रॅक्ट. ऍड कधी असतंय 1 + 1 मायनस साइन असताना. सबट्रॅक्शन कधी असतंय दोन्ही प्लस किंवा दोन्ही मायनस साइन असताना. इथं काय येतं दोन्ही प्लस, मग सबट्रॅक्शन करू. मला असं लिहिता येईल का, सब इक्वेशन फर्स्ट फ्रॉम सेकंड किंवा सेकंड फ्रॉम फर्स्ट केलं तरी चालतंय. ओके, कसं पण करू शकता तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही, फक्त साइन बरोबर करायचंय. सेकंड फ्रॉम फर्स्ट करूयात आपण. आता फर्स्ट इक्वेशन काय, हा 3a + 5b = 26. सेकंड इक्वेशन काय, a + 5b = 22. आता ऐका, आपण जेव्हा ऍडिशन केलती का, ना, तेव्हा याचे साइन बदलले नव्हते. पण जेव्हा सबट्रॅक्शन करायचं असतं का, तेव्हा इथले सगळे साइन चेंज करावं लागतात. प्लसचे मायनस, मायनसचे प्लस करावं लागतात. सांगा आता 3a मधून 1a गेला, इथं राहिला 2a. आले क्लास, इथं काय नसतं म्हणजे 1 असतो ना. मग 3a मधून 1a गेला, 2a राहिला. आता 5b मधून 5 गेले 0, लिहायची गरज नाही. 26 मधून 22 गेले 4. 2 ला डिव्हिजन मध्ये टाका, मग a = 4/2, तर 2 2 जा 4, तर a ची व्हॅल्यू किती आली आपल्याला 2 आली. आता काय करू आपण, ही जी a ची व्हॅल्यू 2 आहे ना, तिला पुट करू. हे बघा, पुट a = 2 इन इक्वेशन 1 मध्ये ठेवा किंवा 2 मध्ये ठेवा, 1 मध्ये ठेवू. मग एक इक्वेशन काय आहे आपल्याकडं, 3a + 5b = 26. हा 3 ला 3 इंटू a ची व्हॅल्यू किती आहे 2 प्लस 5b ला 5b = 26 ला 26. आता बघा 3 × 2 3 × 2 सांगा, देअरफॉर 3 2 जा 6 प्लस 5b = 26. हा 6 तिकडे गेल्यास मायनस झाला, तर देअरफॉर 5b = 26 - 6, देअरफॉर 5b = 20. आता 5 ला डिव्हिजन मध्ये टाका, तर b = 20/5, देअरफॉर b = आपल्याला 4 का 4 5 20. आणि मग आलं का a आणि b ची व्हॅल्यू,
मग देअरफॉर लिहू आपण इथं सोल्युशन इज ब्रॅकेट मध्ये पहिला x म्हणजे इथं a घ्या, दॅट इज 2,4 म्हणूयात आपण. अशा प्रकारे आपला फर्स्ट क्वेश्चन. ओके, नाउ टेक द स्क्रीनशॉट. स्क्रीनशॉट घ्या फास्ट. ओके, आता आपण क्वेश्चन नंबर सेकंड सॉल्व करूयात. स्क्रीनशॉट घेतला, चलो लेट मी इरेज इट. बघा आता सेकंड क्वेश्चन आहे आपल्याकडं, x प्लस 7y इज इक्वल टू 10, याला इक्वेशन नंबर 1 म्हणूयात. देन 3y मायनस 2y इज इक्वल टू 7, इक्वेशन नंबर 2 म्हणूयात. आता बघा x चा कोएफिशियंट 1 आहे, y चा कोएफिशियंट 3 आहे. हा कॅन्सल होईल का? नाही होणार, कारण कॅन्सल होण्यासाठी कोएफिशियंट सेम पाहिजे. इथं 7 आहे, इथं 2 आहे, कॅन्सल होतील का? नाही होणार. मग लक्षात घ्या, सॉरी एक मिनिट, इथं आपला कोएफिशियंट आहे आपला x आहे. ओके, आता मला सांगा इथं 2 ला कशाने मल्टिप्लाय जर केलं तर 7 आन्सर येईल का? नाही येणार. 1 2 3 4 5 नाही येणार. 7 ला कशाने मल्टिप्लाय केलं 2 येईल का? तर बिलकुल नाही येणार. आता मला सांग इथं 1 आहे, पहिल्या कोएफिशियंट x चा कोएफिशियंट काय आपल्याकडं 1 आहे. इथं जर 3 आणायचे असतील तर याला कितीने मल्टिप्लाय करू शकतो? 1 ला 3 ने मल्टिप्लाय, 3 1 3, म्हणजे मला असं लिहिता येईल का मल्टिप्लाय बाय 3 टू इक्वेशन 1. मग आता 3 इन ब्रॅकेट x प्लस 7y इज इक्वल टू 10 इंटू 3 इज इक्वल टू, सॉरी इथं डबल इज इक्वल नको, है नाही. हां, 3 इंटू x हा झाला 3x प्लस 7 21y इज इक्वल टू हा झाला 30, याला इक्वेशन नंबर 3 म्हणू. आता बघा इथं 3x आहे, इथं 3x आहे. आता इक्वेशन 2 आणि 3 चा विचार करू. We think about linear equation two variable at the same time, that is called simultaneous equation. Simultaneous equation बघतोय की नाही, याचा याचा सोबत विचार करू. आता मला सांगा इथं सुद्धा प्लस 3y, इथं सुद्धा प्लस 3y. जेव्हा दोन्ही नंबरला प्लस साइन असते तेव्हा सबट्रॅक्शन. समजे मला इथं लिहिता येईल का सब इक्वेशन फर्स्ट फ्रॉम सेकंड, मग आता सॉरी फर्स्ट फ्रॉम थर्ड, माझी थर्ड ला दॅट इज 3x प्लस 21y इज इक्वल टू 30, आणि सेकंड पुढे इथं सेकंडला सेकंड फ्रॉम थर्ड, कारण आपलं फर्स्टला तर आपण मल्टिप्लाय करून हे आणलंय ना, है नाही. मग सेकंड फ्रॉम थर्ड, सेकंड 3x मायनस 2y इज इक्वल टू 7. आता सबट्रॅक्शन मध्ये सगळे साइन चेंज, सगळे साइन चेंज. हा झाला मायनस, हा मायनस येतो, हा काय झाला प्लस, हा झाला मायनस. इथं बघा 3x कॅन्सल, हा प्लस 3y हा मायनस 3y 0. 21y आणि 2y, 21 आणि 2 23y, आणि 30 मायनस 7 इट विल बी 23. आता 23 कडे डिव्हिजन मध्ये, म्हणजे असेल का y इज इक्वल टू 23 अपॉन 23 1 जा, देन y इज इक्वल टू आले आपला आन्सर 1 आलेलं आहे. आणि आता म्हणून मग पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन फर्स्ट सेकंड थर्ड, कुठे बी ठेवा, फर्स्ट ठेवा. हे बघा हा झाला x प्लस 7y इज इक्वल टू 10, हा झाला x प्लस 7 इंटू y ची व्हॅल्यू इज इक्वल टू 10, तर x प्लस y 1 इंटू 7 7 इज इक्वल टू 10. तर देअरफॉर हे देअरफॉर कंप्लीट करत चला. x इज इक्वल टू 10, 7 तिकडे काय झाला मायनस झाला, तर देअरफॉर x ची व्हॅल्यू आली आपल्याला 3, आणि मग इथं लिहू आपण खाली याच्या देअरफॉर सोल्युशन x, y इज इक्वल टू x ची व्हॅल्यू किती आली 3 आणि y ची व्हॅल्यू 1, दॅट इज 3,1. दिस इज युअर आन्सर. क्वेश्चन नंबर 1 आणि 2 आपण सॉल्व्ह केलेला आहे. ओके, आता जे राहिलेले क्वेश्चन आहेत ते आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघू. नाउ टेक द स्क्रीनशॉट, लाईक शेअर अँड फॉलो आवर चॅनल. भेटूयात पुढच्या लेक्चर मध्ये.